आपल्यासोबत बोलण्यासाठी खासदार अरविंद सावंत जे आहेत TV9 मध्ये आपलं स्वागत। बहुचर्चित असा अदानींचा धारावी येथील प्रोजेक्ट आहे आणि आज त्यांनी जाहीर केले की तेथील भूमिपूजन झालंय म्हणून, मात्र या प्रकल्पाला विरोध आहे, काय सांगाल? मला वाटतं उभ्या मुंबईकरांचा हा निव्वळ धारावीच्या असलेल्या नागरिकांचा नाही, तो मुंबईकरांचा प्रश्न आहे। धारावीतल्या नागरिकांना न्याय देणं म्हणजे मुंबईकरांनी स्वतःला सुद्धा न्याय मिळवून घेणं असाचा अर्थ आहे। मुळात तिथून सुरुवात आहे ती मुंबईवर कब्जा करण्याची। आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी याबद्दल कडवट भूमिका घेतलेली आहे। धारावीकरांचं तिथंच पुनर्वसन व्हायला पाहिजे, त्यांना मोठी घरं मिळाली पाहिजेत, त्याचसोबत तिथे जे कुटीर उद्योग चालतात त्या उद्योगांना सुद्धा पुनर्वसन तिथंच झालं पाहिजे। अशा प्रकारची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सातत्यानं होते असते। काँग्रेस पक्षाच्या नेत्या माननीय आमदार आमच्या वर्षा गायकवाड या किंवा आमचे तिथून जे खासदार आता अनिल देसाई आहेत, आमचे अनिल परब, ही सगळी मंडळी या आंदोलनात, मी व्यक्तिशाही त्या आंदोलनात होतो आणि म्हणून यासाठी जो कडवट विरोध होतोय त्या विरोधाला न जुमानता म्हणजे काल परवाकडे त्यांनी प्रयत्न केला। तो प्रयत्न केल्यानंतर वर्षा गायकवाडांच्या नेतृत्वात ते आंदोलन झालं। ते आंदोलन सायंकाळपर्यंत चालू होतं। तिथं एक महाशय, आता मी हा शब्द वापरतो, अंडरलाईन करा, जे या सरकारची गुलामी करतात असे एक अधिकारी आले, पोलीस अधिकारी आले। त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आता आंदोलन करू का, आता काही करणार नाहीत। आणि मग कळलं की जेव्हा हे आंदोलनकरांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला, विश्वासघातकी लोकांवर विश्वास ठेवला। हे सरकार म्हणजेच विश्वासघातकी आहे ना, सगळे विश्वासघातकी एकत्र आहेत तिथे। त्यांच्या आदेशावर वावरणारे लोक विश्वासघातच करणार। तो विश्वासघात करणाऱ्या लोकांवर विश्वास ठेवला आणि त्यानंतर रात्री कुठेतरी कोपऱ्यात त्यांनी ते भूमिपूजन केल्याचं जाहीर केलंय। त्यांना म्हणा नारळ कोपऱ्यात फोडता येतो बरं का, इमारत नाही कोपऱ्यात उभी करतायत। उभा मुंबईकर पेटून उठेल। आणि सरकारला सांगतो, आधी तुमची ख्यातीच आहे पाठीत सुरा खुपसण्याची, तुम्ही सगळे पाठीत सुरा खुपसणारे लोक एकत्र आहेत। मुंबईच्या जनतेशी खेळू नका बरं, आणि रस्त्यावर यायला लागू नका, असले खेळ बंद करा। तुम्ही जे जे म्हणून त्याला आंधण देताय, मुंबई विकायलाच काढली आहे ना। मुलुंडमध्ये त्यांचं पुनर्वसन, खारलँडमध्ये, खारलँड ती आम्ही जर मागितली तर खार जमीन आहे केंद्र सरकारची, देता येणार नाही। आता खार जमीन देता, विकायलाच काढलं ना देश तुम्ही दोघांना। इथंच तर खरी ज्ञानबाची मेक आहे। आणि एवढंच नव्हे तर त्याचा TDR विकत घ्यायचा झाला दुसऱ्या कुठल्या तरी विकासकाला, तर पहिल्यांदा ह्यांच्याकडनं विकत घ्या, असा अजब न्याय या सरकारचा त्याचा GR काढला गेला। हे सर्वसामान्य माणसं आता दुधकुळी राहिली नाहीत बरं। तुम्ही कृपया आमची हात जोडून विनंती आहे, असले खेळ करू नका। अंधारात काय करायला जाल तर त्या अंधारातला खेळ महाग पडेल तुम्हाला। पुन्हा अंधारात येऊन दाखवा, कायमच्या अंधारात जाल, एवढंच सांग तुम्हाला। नक्कीच, पण मग कुठेतरी तिथं पाहायला गेलं तर स्थानिक लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी नव्हते, मग हे भूमिपूजन मानलं जाईल का? पण मानणार शंकराचार्यांच्या त्यांना डावलून अयोध्येचं मंदिर उभं करणारी लोकही, तर त्यावरून समजून जायचं ना हे काय धर्म पाळतात का। पण जेव्हा आपण रात्री केलं होतं का भूमिपूजन, कधी भूमिपूजन करण्याची वेळ काय असते, रात्री। याच्यावरून समजून जा ना ह्यांचं हिंदुत्व किती बेगडी येते। विश्वासघातकी लोकांची टोळी आहे, लुटारू टोळी, ती लुटते आहे देशाला, महाराष्ट्राला। आपण सावध झालं पाहिजे, का तर महाराष्ट्र नेहमी देशाला दिशादर्शक ठरला आहे। महाराष्ट्राच्या जनतेने यांच्या भूलतापांना भूल नका। हे अनाजी पंत नाचतायत ना, सगळेच अनाजी पंतांची गँग आहे ती, त्यामुळे त्याच्यावरनं सावध राहावं अशी आम्ही विनंती। आपण हिंदुत्वाचा उल्लेख केला आणि यालाच धरून हा एक प्रश्न आहे। मुस्लिम समाज उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात उभा राहिला लोकसभेला, त्यावेळी जनाब उद्धव ठाकरे असा उल्लेख वारंवार भाजपच्या लोकांकडून, शिंदे गटाच्या लोकांकडून होता। आता नुकतंच आता कार्यक्रमात गेल्यानंतर जनाब देवेंद्र असं नाही म्हणालेत का? त्यांचे किती फोटो दाखवू, अशा टॉप्या घातलेल्या आम्ही नाही घातल्या अजून। नाही, नक्कीच, तर यालाच धरून हा प्रश्न आहे की यामिनी जाधव आहे ज्या शिंदे गटाच्या आहेत, त्यांनी बुरखा वाटप केलाय, या कसं पाहता याकडे? सगळ्यात अंधारात ठेवायचंय त्यांना, कळलं का? हे पुन्हा लांगुल चालन आम्ही नाही केलं। मी कुठलंही लांगुल चालन न करता माझ्या मुस्लिम बांधवांनी भरभरून मतं दिली। ती कारण देशभक्तीसाठी दिली, देशाला विकणाऱ्या लोकांच्या विरोधात दिली, देशाला धर्माच्या, जातीच्या, पातीच्या आधारावर तोडण्याचा जो प्रयत्न होतोय त्याच्या विरोधात दिली। लोकसभेत 400 पार करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्यामध्ये
त्यांचा योग आहे त्याच्याबद्दल त्यांनी त्यांना TV 9शी बोलताना उदाहरण असंही म्हटलेलं आहे की यांनी लोकसभेच्या वेळेस मुस्लिम समाजाला काय काय आश्वासने दिली आणि कशी कशी आश्वासने दिली ती जर आम्ही बाहेर काढली काढा, तर लवकर काढा म्हणून सांगा. वेळ कशाला लावता, लवकर काढा. कळू तर खरं. अहो तुम्ही आता केंद्र सरकारमध्ये बसलात ना, त्या चंद्राबाबू नायडूंचा जाहीरनामा एकदा दाखवा तर खुला. कळेल ना त्यांनी मुस्लिमांसाठी काय मागण्या केल्यात त्या. कळेल आपल्याला. विचारा त्यांना, चंद्रबाबू नायडूवर बसलात की नाही सरकारमध्ये, मग त्यांनी हिंदुत्व स्वीकारले का? नितीश कुमारांनी हिंदुत्व स्वीकारले का? मुफ्ती अहमद सय्यदबरोबर सरकार स्थापना आणि हिंदुत्व स्वीकारलं गेलं होतं का? त्यामुळे ही ढोंगबाजी आहे. या ढोंगी लोकांपासून देशाने सावध राहिलं पाहिजे. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. आपल्यासोबत होते खासदार अरविंद सावंतजी. कॅमेरा पर्सन आदिल शेखसह मी ऋतिक गणकवार, TV 9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.